तुमची लायकी आहे गुरुजींबद्दल बोलायची? नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. मंडळी, काही दिवसांपूर्वी सहज शेख आणि तिच्या वडिलांनी जितेंद्र आव्हाडांबद्दल काय काय बोललं होतं आठवतं ना तुम्हाला? म्हणजे ते कैसा राया किंवा तू मुंबऱ्यात ये, तुला हातपाय तोडून कुत्र्यासारखा मारून पळून लावू. पण जेव्हा जितेंद्र आव्हाडांना पत्रकारांनी ह्याची विचारणा केली तेव्हा ते म्हणाले, मला ह्याच्यावर काहीच बोलायचं नाही. का? जितेंद्र आव्हाड, तुम्ही घाबरता मुसलमानांना? मंडळी, ही क्लिप बघा, मग आपण पुढे जाऊयात. मी माझं तोंडच उघडत नाही. मी तोंडच उघडत नाही. त्यामुळे ठीक आहे, त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या. उगाच माझ्या तोंडातनं नको ते निघायचं आणि नको ते घडायचं. ऐकलत ना मंडळी? हे नेते मंडळी असतात ना, ही मुसलमानांच्या विरोधात एक चकार शब्द सुद्धा काढत नाही. घाबरतात का? वोट बँकची चिंता असते यांना, हो ना? पण हेच जितेंद्र आव्हाड जेव्हा आदरणीय भिडे गुरुजींबद्दल एक शब्दही विचारला तर पानभर बोलतात. पुन्हा बरळली. तुम्हीच ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. जे भिडे बोलले पवार साहेबांबद्दल, ह्या भिडेला मी गेले 20 वर्ष बोलतोय. 20 वर्ष कोणी गांभीर्याने घेतलं नाही. भिड्या अतिशय खालच्या दर्जाचा नीच अशिक्षित असा इसम आहे आणि तो कायमच पवार साहेबांबद्दल बोलत आला. पण अशा माणसालाही लोकांनी डोक्यावर घेतलं. म्हणजे ज्याची लायकीच नाही, ज्याला काही समजतच नाही, असा भिडे पवार साहेबांबद्दल बोलतो. आणि बोलू नये, पण आमच्याच काही लोकांनी भिडेला चढवला. काय कारण होतं माहित नाही मला. पण भिडे ही समाजाला लागलेली कीड आहे, हे मी आज नाही 20 वर्षापासून बोलतो. जितेंद्र आव्हाड 8-10 वर्षापूर्वी सांगलीत आले होते आणि त्यावेळेलाही ते असेच बरळले होते गुरुजींबद्दल. आणि त्यावेळेला गुरुजींचे निष्ठावान धारकरी 4-5 धारकरी मिळून जितेंद्र आव्हाडांकडे गेले आणि त्यांनी कानफडीत मारली जितेंद्र आव्हाडांच्या. त्यानंतर त्यांच्यावर केसही झाली. पण मी आज हे अभिमानाने का सांगते माहिती आहे? कारण त्या निष्ठावान धारकऱ्यांमध्ये एक माझा नवरासुद्धा होता. केस अजूनही चालू आहे, पण त्या कृतीचा मला प्रचंड अभिमान आहे. तो दिवस जितेंद्र आव्हाड तुम्ही विसरलात का हो? विसरू नका. ती फार मोठी चपराक होती तुम्हाला. आणि मला असं वाटलं की त्यानंतर कदाचित जितेंद्र आव्हाड बोलायचे नाहीत, पण खुमखुमी हिंदूंच्या विरोधात बोलायची ती कशी जाणार? ती मार खाऊन सुद्धा जात नसते हो मंडळी, हो की नाही? बरं, त्यानंतर जितेंद्र आव्हाड सांगलीत परत फिरकले सुद्धा नाहीत हा मंडळी. पण जितेंद्र आव्हाड, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही सांगलीत नाही आलात आणि तुम्ही गुरुजींबद्दल काहीही बोललात तर तुम्हाला काही होणार नाही, तर मी एक गोष्ट इथे लक्षात आणून देऊ शकते की जितेंद्र आव्हाड गुरुजींचे धारकरी हे महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात कोपऱ्यात पसरलेले आहेत आणि त्यांना जास्त डिवचू नका. अनंत करमुसेबद्दल विसरलात तुम्ही. ते सुद्धा एक गुरुजींचे धारकरीच होते आणि आज अखेर तुम्हाला दमछाक करून सोडली आहे त्यांनी. विसरलात का? गुरुजींचा अपमान हा त्यांचा कुठलाही धारकरी सहन करणार नाही. गुरुजींबद्दल बोलताना भान ठेवून बोलावं, हीच एक साधी सरळ इच्छा आहे आमच्या सगळ्यांची. कारण आम्ही त्यांना आमचे दैवत मानतो, आमचे गुरु आहेत ते, आणि त्यांच्याबद्दल बोललेलं महाराष्ट्रातला कुठलाही धारकरी सहन करणार नाही. धारकऱ्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं झालं तर काय होईल तुमचं? पुन्हा एकदा कानफडीत खायची का तुम्हाला? नाही ना? मग गुरुजींच्या बद्दल बोलताना विचार करून बोला. वाईट वाटतं
या गोष्टींचं की हे लोक जेव्हा मुसलमानांच्या विरोधात बोलायची वेळ येते तेव्हा चुप असतात. पण एक संन्यस्त व्यक्ती, एक एवढा आदर्श व्यक्ती जे नवीन येणाऱ्या पिढीला, तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतात आहे, तो जगायला सांगतात, शिकवतात आहे. आणि त्यांच्याबद्दल हे लोक असे कसे बोलू शकतात आणि का बोलतात? तुम्ही त्यांच्यासारखं होणं तर खूप लांब हो, विचार सुद्धा करू शकत नाही. त्यासाठीही तुम्हाला 7 जन्म घ्यावे लागतील. तुम्ही काय तुमची लायकी आहे गुरुजींबद्दल बोलायची? या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया.